नमस्कार, मैं आस्था पांडे और आप देख रहे हैं सी न्यूज़ बात। और रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी बुल्ढाणा की, जहां गौसंवर्धन, गौ संरक्षण और भारतीय संस्कृति के पुनरुत्थान की मांगों को लेकर गौ सम्मान आह्वान अभियान रैली का भव्य आयोजन किया गया। साथ ही बात होगी नासिक की, जहां कृषि निवेश विक्रेताओं ने अपनी लंबित मांगों को लेकर राज्यव्यापी अनिश्चितकालीन बंद आंदोलन शुरू कर दिया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। खबर बुल्ढाणा से, जहां देउल गांव राजा शहर में गौ संवर्धन, गौ संरक्षण और भारतीय संस्कृति के पुनरुत्थान की मांगों को लेकर गौ सम्मान आह्वान अभियान रैली का भव्य आयोजन किया गया, जिसकी शुरुआत अंत सावता महाराज मंदिर मालीपुरा से हुई और पूरे शहर में अनुशासित रैली निकालकर तहसील कार्यालय तक ज्ञापन सौंपा गया। ज्ञापन में गौ हत्या और गौ तस्करी पर सख्त राष्ट्रीय कानून, गौ सेवकों को सुरक्षा, गौशालाओं को सहायता और गौ माता को राष्ट्रीय माता का दर्जा देने जैसी मांगें शामिल रहीं, जिसे राष्ट्रपति, प्रधानमंत्री और मुख्यमंत्री तक भेजे जाने की बात भी कही गई। रैली में बड़ी संख्या में व्यापारियों, सामाजिक संगठनों और नागरिकों की भागीदारी भी रही और शहर में बंद के चलते व्यापक समर्थन भी देखने को मिला। संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गो सन्मान यात्रा आज आयोजित केली होती। या यात्रेचा आणि मोर्चाचा प्रमुख उद्देश असा आहे की गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा आणि भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये गौमातेचं जी सध्याची परिस्थिती आहे किंवा गोवंश हत्या चालू आहे, गो हत्या चालू आहे, गो हत्या बंदी कायदा लागू असताना सुद्धा गो हत्या चालू आहे, तर हे सर्व थांबावे यासाठी आजची विशाल जनसभा, विशाल यात्रा आणि विशाल मोर्चे जागोजागी आज विविध ठिकाणच्या तहसीलवर काढण्यात आले। त्याचप्रमाणे देऊळगावच्या शहरात सुद्धा गो आयोगाचे आमचे निलेश अग्रवाल, राजेशजी तायडे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आम्ही सर्वांनी मिळून आज देऊळगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आणि शहरातील सर्व सामान्य नागरिकांनी, गो भक्तांनी, गो प्रेमींनी आज या मोर्चामध्ये आणि या मागणीमध्ये आपला अतिशय उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग नोंदवला। गाईचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। गो हत्या बंदी कायदा जो लागू आहे त्या कायद्याची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे। गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला पाहिजे। गोमाता म्हणजे आपली 33 कोटी देवांची जननी आहे आणि या श्रीकृष्णाची, दत्तगुरूंची, छत्रपती शिवाजी महाराजांची गाय आहे। ही आपली देण आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला आपल्याला यांनी दिलेली आहे। हे सांभाळण्याचं, हे संवर्धन करण्याचं आणि संरक्षण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे। मी केंद्र शासन आणि राज्य शासनाला या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर अतिशय कळकळीची, आग्रहाची, नम्रतेची विनंती करतो की गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा आणि गो हत्याबंदी, गोवंश हत्याबंदी संपूर्णपणे बंद करावी। पुण्यनगरी श्री बालाजी महाराजांची, देवघराजा श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी, या नगरीमध्ये आज गो सन्मान अभियान खूप चांगल्या प्रकारे राबवलं गेलं। यामध्ये सर्वच गुरुप्रेमी जे गोमातेला आईचा दर्जा देतात किंवा गाय ही प्रत्येकजण आपली आई म्हणून मानतो आणि धर्मप्रेमी असलेली मंडळी किंवा ज्यांना गोमातेबद्दल मनापासून आदर आहे आणि गोमातेचा जे सन्मान करतात अशांनी किंवा ज्यांना ही माहिती पोहोचली, पूर्ण माहिती नसतानाही बरीच मंडळी वेळेवर सहभागी झाली, अशा सगळ्यांच्या मिळून आज जो गो सन्मान कार्यक्रम जो आज सार्थकी लागला, यामध्ये सगळ्यांनी हिरिरीने भाग घेतला आणि कार्यक्रमाचं स्वरूप एकदम उमटून आलं। त्यामुळे आजचा जो दिवस आहे गो सन्मान अभियान म्हणून जो दिवस ठेवलेला होता आजचा 27 एप्रिलचा, याचं स्वरूप आज सगळ्यांनीच बघितलं। खूप चांगल्या प्रमाणात आज सगळ्यांनी आम्हाला सहकार्य दिलं याचं। आणि गोमातेला जो अनन्यसाधारण जो दर्जा आहे आपल्या धर्मामध्ये, धर्मप्रेमी आपला देश आहे, त्यामुळे आईच्या स्वरूपात गाईला मानतात, अशांनी सगळ्यांनीच त्यामध्ये एकदम मनापासूनच सहभाग नोंदविला। आणि हे जे स्वरूप आज आपल्याला दिसतंय याचं मला तरी वाटतं आजच्या ज्या कार्यक्रमामुळे आपल्या ज्या शासनाला आहे खूप चांगल्या प्रकारे एक मेसेज जाणार आहे। त्यामुळे असं याचं जे पुढचं स्वरूप आहे 27 जुलैचं, त्याचं मला तरी वाटतं की शासन याची चांगल्या प्रकारे नोंद घेईल आणि पुढे जी दुसरं स्वरूप ठेवलेलं आहे की यामध्ये नाही जर गव्हर्नमेंटनं आपलं मान्यता केली आहे या मागण्या, तर जे पुढचं स्वरूप आहे 27 जुलैचं ते पुढं न व्हावं अशी एक आपण सगळे माफक अपेक्षा ठेवू। आणि आजचा जो कार्यक्रम सगळ्यांनी, सर्व गोप्रेमींनी, आमच्या श्रीकृष्ण गो संवर्धक सगळ्या विश्वस्तांनी सगळ्यांनी मिळून याला एक निलेश अग्रवाल हो, आमची सगळी सहकारी मंडळी हो, तर गोविंदराव झोरे साहेब, बाकी सगळ्यांनी आज हिरिरीने सहभाग नोंदवला। सगळ्यांच्या मनापासून एक श्रीकृष्ण गो संवर्धनतर्फे आम्ही आभार मानतो आणि पुढच्याही गोप्रेमी किंवा गोभक्तांनी यापुढे जो कार्यक्रम राहील गोमातेच्या संदर्भातला सगळ्यांनी यामध्ये असा सहभाग नोंदवा ही मग एक साधारण एक गोप्रेमी म्हणून मी अपेक्षा ठेवतो। त्यासाठी सगळ्यांनी गोमातेला याचप्रमाणे असंच प्रेम ठेवावं आणि आपल्या येणाऱ्या पिढीलाही एक चांगला संदेश द्यावा, एक या माध्यमातून मी सगळ्यांना सुचवतो। जय गोमाता। मला एक शोकांतिका वाटते। हा भारत देश
ही संस्कृती हिंदूंची असून जर या ठिकाणी गोवंश हत्या बंदीची जर कधी मागणी करावी लागत असेल ती एक शोकांतिका आहे. हजारो आमदार, हजारो खासदार संसदेमध्ये बसलेले आहेत, ते एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात, पण त्यांना हे का समजत नाही की शेतकऱ्यासाठी बैल हा शेतात राबतो, गाय ही रात्रंदिवस दूध देते. तुमच्या बछड्यापासून सन्या तर शेवटच्या वयोवृद्ध 100 वर्षाच्या नागरिकापर्यंत जर त्या गाईचं दूध प्यायला मिळत असेल आणि त्या गाईची जर या देशामध्ये हत्या होत असेल. बुल्ढाना से सी न्यूज़ संवाददाता राजेश पंडित की रिपोर्ट। खबर नासिक से, जहां जिले के चांदवड़ में महाराष्ट्र फर्टिलाइजर्स पेस्टिसाइड सीड्स डीलर्स एसोसिएशन के आह्वान पर कृषि निवेश विक्रेताओं ने अपनी लंबित मांगों को लेकर राज्यव्यापी अनिश्चितकालीन बंद आंदोलन शुरू किया, जिसके तहत क्षेत्र की सभी दुकानों को बंद रखा गया। विक्रेताओं ने तहसीलदार अनिल चव्हाण को ज्ञापन सौंपकर अपनी मांगों को शासन तक पहुंचाने की अपील भी की और चेतावनी दी कि जब तक समस्याओं का समाधान नहीं होता आंदोलन जारी रहेगा। इस दौरान संजय जाधव, काका भालेराव, विकास बुजाड़े, मनोज शिंदे और अजय पाटिल सहित बड़ी संख्या में विक्रेता उपस्थित रहे। खताच्या याच्यात बऱ्याचशा कंप्लेंटी शासनानं नोंदवल्या, त्यात दुकानदारांचे लायसन्स सस्पेंड केले. ते लायसन्स सस्पेंड न करता त्यांना पूर्ववत व्यवस्थित लायसन्स विक्रीची परवानगी द्यावी, ही प्रमुख मागणी आहे त्याची. नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर असोसिएशनच्या बेमुदत संपामध्ये आमचे चांदोड ॲग्रो डीलर्स असोसिएशन सामील झाले. आज 27 तारखेपासून जोपर्यंत आमच्या शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा बंद असाच राहील. आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या शासनाने बंद कर, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी की जी फर्टिलायझर लिंकिंग आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी. तसंच युरिया आणि DAP वरून जो आमच्या पूर्ण स्टॉकच्या याच्यावर जे निर्बंध आणले ते आमच्या शासनाने जी ही आहे ती बंद करण्यात यावी. तसंच साथी पोर्टलचे जे नियम आहे ते शिथिल करण्यात यावे आणि शासनाने जो आम्हाला प्रत्येक याच्यावरून छोट्या गोष्टी म्हणून हे केलं आहे त्याच्यावरून आम्हाला वेठीस झालं त्या गोष्टी ठेवलं. तसेच शॅम्पल जर फेल गेले तर शॅम्पल फेल गेल्यानंतर जो गुन्हा आमच्यावर दाखल होतो तो आमच्यावर न होता कंपनी होऊन आम्हाला त्याचे साक्षीदार बनवावं, असे जे छोटे 5 नियम आहेत त्याच्यासाठी आम्ही आज हा बंद केला आहे. जोपर्यंत आमचे शासन मान्य करत नाही हा बंद असाच बेमुदत बंद राहील अशी आम्ही मागणीसाठी आज बंद पुकारलेला आहे. आज बेमुदत संपतून पुकारलेला आहे आणि या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेला आहे. काय सांगतात? मापदा आणि नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या आदेशानुसार चांदवड तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनने आजपासून संपात सहभाग घेतला आहे. चांदवड तालुका सर्व विक्रेते बंधूंनी 100% संपात सहभागी झाले. याचं कारण मोठ्या प्रमाणात अन्याय या ठिकाणी विक्रेत्यांवर होत आहे. कंपन्या मोठ्या प्रमाणात लिंकिंग करत आहेत. एक युरियाची गाडी घ्यायला गेलं 60,000 रुपयाची गाडी घ्यायची, 1,20,000 रुपयाचं मटेरियल घ्यायचं. DAPची गाडी घ्यायची, त्याच्यावर लिंकिंग घ्यायची. जे मटेरियल विकत नाही ते मटेरियल डम्पिंग केलं जातं आणि आमच्या गोडाऊनला बऱ्याच दिवसापासून असं मटेरियल या ठिकाणी पडलेलं आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे आणि DAPच्या बाबतीत तसंच. DAP पण मिळत नाही, युरिया पण मिळत नाही. आज सर्व शेतकरी फक्त DAP आणि युरिया या ठिकाणी मागताय, त्याचे भाव कमी म्हणून. बाकीचे मटेरियल 10-26-26चे भाव गंगनाला मिळाले, 12-32चे भाव गंगनाला मिळत नाही. त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्रेत्याला अडचण निर्माण केली. क्षुल्लक बातमीवरून क्षुल्लक काहीतरी चुका झाल्या त्याच्यावरून आमच्या काही विक्रेत्यांचे लायसन्स सस्पेंड केले. म्हणूनसाठी आम्ही आज आंदोलनात उतरलो. बियाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या कंपन्यांना शासनानं मान्यता दिलेली आहे, ज्या कंपन्यांना या ठिकाणी मान्यताप्राप्त बियाणं आम्ही घेतो, सीलपॅक बियाणं घेताना सीलपॅक घेतो, शेतकऱ्याला देताना सीलपॅक देतो. या ठिकाणी जर काही अडचण आली तर आम्हाला त्या ठिकाणी दोषीत धरलं जातं. आमचं असं म्हणणं आहे, आम्ही सीलपॅक घेतले, सीलपॅक दिले. जर त्या ठिकाणी ज्या बियाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी ज्या कंपनी आहे त्या कंपनीला आपण दोषी धरलं पाहिजे. आम्हाला त्या ठिकाणी दोषी न धरता साक्षीदार म्हणून आम्हाला टाका त्या ठिकाणी, हे आम्ही बियाणं दिले. अशा पद्धतीमध्ये या शासनानं मोठ्या प्रमाणात आमची अडचण निर्माण केली, शेतकऱ्याची अडचण निर्माण केली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या कडकडीत बंद पाडू असं या ठिकाणी आव्हान करतो. नासिक से सी न्यूज़ संवाददाता संजय जाधव की रिपोर्ट।
खबर संभाजीनगर से, जहां छत्रपति संभाजीनगर निगम द्वारा साप्ताहिक बाजार बंद करने के फैसले के विरोध में ठाकरे गुट की शिवसेना ने सोमवार को चलो चलो बाजार चलो नारे के साथ प्रदर्शन किया और नगर निगम पर बिल्डर हित में जगह खाली कराने की साजिश का आरोप लगाया। आपको बता दें, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे ने आरोप लगाया कि शाह नुरवाड़ी क्षेत्र के बाजार को बंद कर वहां हॉकर्स जोन खत्म करने की कोशिश की जा रही है, जबकि पार्टी ने इस स्थान को स्थायी हॉकर्स जोन घोषित करने की मांग की है। आंदोलन केलेलं आहे, काय तुमची भावना आहे? मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता संभाजीनगर महानगरपालिकेत आली, त्याचपासून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महानगरपालिकेत आणि त्यांचे जे नेते आहेत संभाजीनगरचे, हे सर्वसामान्य माणसाच्या पोटावर कशा पद्धतीने पाय द्यायचा अशी भूमिका त्यांनी सुरू केली। बिल्डरांना धार्जिनं धोरण त्यांचं सुरू झालेलं आहे। या ठिकाणी हा जो सोमवारचा बाजार आहे हा परंपरागत आहे, कित्येक वर्ष मी स्वतः 30-35 वर्षांनी फक्त हा बाजार भरतो। त्याच्या आधीपासून हा भरतो, कारण हा त्यावेळेस ग्रामीण भाग होता। ग्रामीण भागातले आजूबाजूचे, आता शहरातले सुद्धा या भागातले पट्ट्यातले लोक सोमवारचा बाजार करायला येतात, कारण या शहरामध्ये भाजी बाजार उपलब्ध नाही। महानगरपालिकेने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे आणि म्हणून आज इथं सोमवारचा बाजार भरतो, शुक्रवारचा भरतो, रविवारचा भरतो, गुरुवारचा भरतो। गुरुवारचा समजा छावणी कॅन्टोन्मेंटमध्ये, पण हे 3 महानगरपालिकेच्या क्षेत्रात आहे आणि हे बाजार बंद करून हे भूखंड बिल्डरांच्या घशात घालण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। या बाजारामध्ये किमान 200-300 लोक, ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक इथं स्वतःचा व्यवसाय करतात, भाज्या आणतात, सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे घेऊन येतात, अन्य सुद्धा वस्तू इथे मिळतात आणि या शहरातले सुद्धा सर्व लोक या 3 बाजारामध्ये येतात, कारण 400-500 सगळे इथे शॉप्स त्यावेळेस असतात आणि मला असं वाटतं सामान्य माणसालाही परवडणारे भाव इथं आहे आणि सामान्य माणसाचं पोट भरणारी सुद्धा जागा आहे। हीच बंद करण्याचा डाव भारतीय जनता पार्टी करते, त्याला आम्ही विरोध करतोय। म्हणून आम्ही चला रे चला भाजप बाजाराला चला अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे आणि जनता सगळी याला पाठिंबा देते। महानगरपालिका असं म्हणणं त्यांना आम्ही दुसरीकडे जागा उपलब्ध करून देत आहे, त्यांनी तिकडे शिफ्ट होऊन जावं। हे ज्यावेळेस दुसरी जागा उपलब्ध होईल इथं जागेला पुढे त्यावेळेस शिफ्ट होऊ, पण ते उपलब्ध करून देत आहे वगैरे ह्या गोष्टी। ही जागाच बेसिक बाजारासाठी आहे, ही जागा बाजारासाठी, उलट इथे ट्रॅव्हलच्या बस कशासाठी उभे करतात मला माहिती नाही। ही जागा पूर्णपणे बाजारासाठी आहे आणि माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी पूर्णपणे हॉकर झोन इथं केलं पाहिजे। एक दिवस नाही, पूर्ण सगळे दिवस इथं अशा पद्धतीने जर झालं तर जनतेला अन्य ठिकाणी जायची गरज पडणार। भाजी विक्रेत्याने तुम्हाला घराणं देखील मांडलं आहे, काय तुम्ही? बिलकुल, भाजी विक्रेते सगळे आमच्या ओळखीचे सगळे, जुने सगळे। ती माऊली सांगत होती, ती म्हणे आम्ही 40 वर्षांमध्ये बाजार करतो, आमच्याकडून दुसरं काही काम होत नाही, आता हेच आमचं बाजार, हाच आमचा व्यवसाय। आणि मला वाटतं बरेच जण सगळे ओळखीचे आमच्या जुने जाणते लोक आहेत, सगळे व्यापार करणारे लोक आहे, हातावर पोट भरणारे लोक आहेत आणि म्हणून यांच्या भूमिका बाजार बंद होऊ देणार नाही। शिवसेनेनं सातत्यानं समाजकारण केलं 80%, मात्र सर्वसामान्य जनतेच्या बाजूने शिवसेना राहील, बिल्डरांच्या बाजूने मुळीच राहणार नाही। महापौरांचं असं म्हणणं आहे, आमचं बाजाराला विरोध नाही, आमचं फक्त वाहतूक कोंडी होती ना, त्यामुळे त्याला विरोध। त्याची वाहतूक कोंडी आहे ना, तिथे कोणाला बसू नका दे। महानगरपालिकेकडे पोलिसाचं स्वतंत्र दल आहे, त्यामुळे ते उभे करा ना, काय हरकत नाही। वाहतूक कोंडी होते तर ती वाहतूक कोंडी आता आम्ही इथं आलो, पुढे सांगा वाहतूक कोंडी, तिथे रस्त्यावर पुढे वाहतूक कोंडी सांगा। आणि वाहतूक कोंडी होत असेल तर रस्त्यावर कोणाला बसू नका दे। आमचं रस्त्यावर कोणाला बसा असं म्हणणंच नाहीये, रस्त्याच्या आतमध्ये जे बाजाराचं क्षेत्र आहे इथल्याला धक्का लागता कामा नये, ही आमची भूमिका आहे। संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में बस इतना ही। बाकी देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।